मला गाडी आणायची आज. गाडी आणायची? अगं मला पण गाड्यातलं करायचं होतं आज, माहिती का? हा आहे ना आता. हे आहे पण तसलं पट्टीतलं करायचंय. हा आता नवीन निघालं ना. नवीन निघलेलं. मी केलं ना ते मागच्या वेळेस तसं ना. पण मी आज नाही करणार, 1-2 दिवसांनी करणार. आम्ही पण 1-2 दिवसांनीच गाडी आणणार आहे. हा का? हा पण आम्ही 4 व्हीलर गाडी घेणार नवीन. अरे वा. हे म्हणले आपण जाऊ 4 व्हीलर गाडी घ्यायला. मला ना पोटात नाही राहत एक तर मला लगेच सांगूशी वाटत होत तुला. बरं झालं सांगितलं तर. पण ऐक ना, म्हातारी काय म्हणेल का? म्हातारीचा काय संबंध येतोय? आपण दिली ना हाकलून आता. दिली मग हाकलून, पण ती माहित नाही वे. ते तर हाय म्हणायला. कुठे रोजच येते तरी दारात. कळूनच नाही द्यायचं, आपल्या मध्येच राहून द्यायचं. अरे पण आता गाडी दिसणार नाही का म्हातारीला? हा ठीक आहे, दिसत ना, दिसल्यावर बघू मग मग सांगता येईल काय सांगायचंय ते. जर मला काय म्हणायचं, आपण म्हातारीचा काटाच काढला तर? काटा काढायचं म्हणती? काय अंगलट आल्यावर काय करायचं? कसलं अंगलट येतंय? काय नाही होत. काय नाही होत? मग टाकू काढून काटा. कमर ती अशी पण जडच झाली तशी पण झाली. काय ती दारात जटी घालती नुसती दारात. माणसाला खाऊन पिऊन पण द्यायना बाई ती सुखाची. दारात जरी आली ना तरी आमच्या नवऱ्या बायकोचे भांडणं होतात, माहिती का? पण ती बरं झालं आपण घरातून बाहेर काढली, सोन्याचा आळ घालून. सोनं चोरलंय म्हणून आळ घालून काय बाहेर काढली. नाही तर ना तिने आपल्याला कसं सुखाचं नसतं राहून दिलं बाई. राहून दिलं असतं सांग. नसतं राहून दिलं. रोजच भांडणं बाई. ती म्हणजे अशी नाही का, काय म्हणतात ना, पाली सारखी कान देऊन ऐकती आणि लगेच भांडणं. भीतीला कान आहे बघ बर का, कुठून ऐकती का काय? नाही काय नाही ऐकत. पण भरोसा नाही बाई, भीतीला कान देऊन ऐकती. मला तर वाटतंय म्हातारीला मारूनच टाका. हा मारून टाकायची. टाकायची? हा काढूच काटा मग. काय पण अंगलट आल्यावर काय करायचं बाई? मला लय बाय वाटतं. मी नाही बाई. नको म्हणती येडी का? अंगलट आल्यावर काय करशील? तेवढं पण हाय बाई. मारायला आपण मारतो सोपं होईल, नंतर अंगलट आल्यावर कोण कोण हे करण बाई? येडी का काय? ते तर आहेच. आपल्याला जेलमध्ये जायचं का बाई? इच्छा नाही आपली जेलमध्ये जायची. येडी बिडी का काय? अगं पण ते भांडणच लावी ती. ठीक आहे ना, लावू दे ना. ते आली का दरवाज लावून घ्यायचं, आली का दरवाज लावून घ्यायचं, एवढंच काम करायचं. तो अगं नुसती आहे का हे? दे भाकर, दे पाणी. तिकडून दिसली इकडे लगेच दरवाज लावून घ्यायचा. ऐकत नाही. आवाज देऊन देऊ दे ना, 2-3 दिवस आवाज दे, त्याच्यामुळे कटळून जाईल. आजीला भूक लागली. आजी म्हणती मला भाकरन काल. ए आजी म्हणते भाकरन कालवण नको जाऊ, त्या आजीकडे बस इथं गपचूप. काय गरज आहे का आजीला भाकरन कालवण विचारायची तुला? कशाला हाताने त्या म्हातारीकडे? डंगर इकडे इथं बस. त्या म्हातारीकडे कशाला गेली होती? हाताने अक्कलच नाही. डोकं कुठं घाण ठेवलं काय? आजीला आपण इथं येऊन देत नाही, जाऊन देत नाही म्हणून. ऐकतच नाही ती माझी पोरगी. हे बी ऐकत नाही, हे बी जाते तिकडं. तुम्हाला अक्कल आहे का? आजी किती रडते. रडू दे, नाही मरत ती आजी. रडल्याने काय व्हायचंय? कटाळू पडती तिची. आपली आजी येते. हा आपली आजी आहे ती. काय बाई त्या बघितलं का? काय बाई लय पुळका म्हणजे काय साधा पुळका नाही तिला. त्याला बी लय पुळका आहे. ती पण तशीच आहे. तुम्ही बी म्हातारा झाल्यावर आम्ही बी असंच करणार. काही पण म्हणती. पोरीला म्हातारीने शिकवलं काय? काय माहिती बाई. अशी नव्हती बोलत. कोणावर गेली का तू? माझ्यावाला बघ बोलतय का तरी, मुख बसले पार. अगं पण ही पोरगी बघ ना, ते किती कसं फडाफड टामा बोलत आहे बघ. लाज वाटते का हिला? हे आता काय लिहिलंय? ह्यासाठी शाळेत जाती का? हा अंगवलेला असतो काय पेन? अवघड आहे ग बाई, पण अवघड बघ ना किती अवघड आहे. कशी बोलती ती. अवघड आहे. आणि काय ग नुसती आजीला भाकर दे, आजीला भाकर दे. हा आजीला म्हणायचं ना हाताने करून खा म्हणून. सारखं तिचं चालू आहे. तू म्हातारीकडे जायचं नाही, मी तुला आधीच सांगते. नाही बघ मग. चल उठ, जेवण करून घेऊ आपण. चल ए चल उठ, जेवण करायचं. चला. हसल्यावानी लागली का? ए ऐक ना, काय? देऊ दे ना त्या थेरडीला भाकर. एक काम कर दे, तिथून ये ना भाकर घेते बघ, त्या चुलीवर भाकर ठेवलेली, तांबर पाणी ठेवले, जा त्या डंगरीच्या माड्यावर घाल एकदाच. कशाला ग? मरू दे ना. घालू दे बाई त्या माड्या होतीच्या, नाही तर इथं येऊन दरवाजे वाजवत बसन आपली. जा घेऊन. लय लाडाच्या पडल्यात तुम्ही बी. अगं ती भाकर कडक आहे. असू दे ना, चावण ना तिला, मग चावता येते, दात आहेत ना तिला. चल चल ये बाई. हे असलं कोपट बांधून दिलंय मला, हे अशाच राहावं लागतंय. माझा नवरा जर जिवंत असता तर माझ्यावर येळच आली नसती. हे असलं इथून साप निघला काल. हे असं कवर जागायची मी. देव मरा न देत नाही लवकर.
माझ्या नातवंडी लई चांगल्यात पोरी, त्यांना पाठवलंय भाकर घ्यायला. मला तर त्यांच्या दारात बी जायची परवानगी नाही. माझ्यावर चोरीचं खोटं खोटं आळ घेतलंय. आता मी सोनं कायला चोरीन त्यांचं? मला काय करायचं या वयात त्यांच्या सोन्याचं? हं? मीच त्यांना दिलंय लग्न कार्यात एवढं, त्यांना सोनं घालून लग्न करून आणलंय आणि मीच द्यायला परत घेईन का? हे तर असं झालं, देवाचंच घ्यायचं आणि देवालाच द्यायचं. माझ्या नाती देतात का नाही भाकर कोणाला माहित. आणली वय ग बाय? मम्मी नव्हती देत, बेकार आहे, आणली शीज. जाऊन दे, तसं नाही बोलावं, लय बेकार आहे असं नाही बोलावा. आई माझे लेकर ग, ये बाय, ये बाबडे ये. आणि कालवण नाही दिलं वय ग बाय? नाही, अगं ही किती वाळलेली भाकर आहे ग. शीज दिली. बघ आवाज येतोय भाकरीचा. हम्म. बघ कशी खायची, मला दात बी नाही ग, दात पडलेले आहेत माझे. काय म्हणली ग मम्मी? हं? नव्हती देत ना? हा, काय म्हणली? नव्हती देत. म्हणली हा ना. आणि काकू काय म्हणली? खवळली ना? आता मी काय सांग खाऊ ग बाळा ही भाकर? हा, जाऊन द्या, तुम्ही आणली बरं झालं. बरं बाई, दो बरा. आता माझे एवढे हाल चाललेले आहेत त्यांनी, काकूनी मम्मीने. ही वाळलेली भाकर दगडाने सुद्धा कुठल्या जायची नाही, एवढी वाळली ती भाकर. आणि ती पाणी दिलंय आणि मला इथं झोपायला येत्यात. माझे किती हाल चाललेले आहेत. तुम्ही पप्पांना काहून नाही सांगत ग? अगं कसं जगायचं ग मी? आणि मी त्यांचं काही चोरलं नाही तरी माझ्यावर खोटा आदूळ घेतलाय अगं सोनं चोरल्याचं. मी खरंच नाही चोरलं अगं त्यांचं सोनं. मी कायला चोरेन आणि इथं कोपट्यात कायला राहीन मी? हां, मग इथून काल साप निघला होता आणि डायरेक्ट आता आला होता. माहिती का, त्या पोरांनी पाहिलं आणि सांगितलं. कसे दिवस आलेत माझे. आजी आम्हाला सगळं माहित झालंय, रडू नको तू. तुझ्या संग कोण नसलं तरी आम्ही संध्याकाळी मी घरी नेणार तुला. रडू. आजी मी आता संध्याकाळी येईन परत. मम्मी मला खाऊ आण. जा तुम्ही आता, जा दोघीच. देवा मरण दे रे मला. एवढ्या पोरींना कळतंय, नकनक लेकर आहेत त्यांना एवढं समजतंय, पण ते एवढ्या मोठाले आहेत त्यांना कळत नाही. नेमकं त्यांच्या मनात काय आहे कोणाला माहित. आता चोरीचा आळ घेतलंय, सोनं चोरलं म्हणतात, भाकर देत नाही, असे शिळे तुकडे दिलेत. कसे खाऊ मी? यांना कोणी समजून कसं सांगत नाही. मी कशी जगू या कोपटीत? ह्यो काय करतोय कोणास ठाऊक. ए काय लाट माळावानी पडली रे मोकार, काय तुला कळन का नाही? का काय करू, उड्या मारू काय? नाही आथरलं नाही काय, तसंच कुठं बी झोपती काय ही करती. इथं कुणी येत आहे येऊ दे आलं तर काय? म्हणून लय आईस मध्ये झोपती. काम धंदा कोणी करायची? गेलेत काम, सगळे काम झाले आमचे. झालेत का? मग अरे मग हे करायचं होतं ना, तुझी गाडी आणायची ना. आज जायचंय जाऊन मग काय टाइम करायचे? हा, काय माणूस आहे तू. चलन मग. लगेच काय करतो? काय चाललंय? ये. ए अरे एक काम करायचं ना. काय? आपल्याकडे भांडवल किती घे? का बरं? रानू गाडी गाडी आणायची म्हणतो. अरे मग काय त्याला, माझ्या डोक्यात सोनं करायचं होतं, कुठं गाडी घेतो? मग एक काम कर, ऐक गाडी घ्यायची आमची. ना, माझ्याकडे काय येतं, माझ्या पैशाची मी गाडीला मी भरतो. हा आणि सोनं काय तुझ्या सोनं डोक्यात आहे का? हा, मग म्हणलं चला आता. मग 4-2 तोळ्यापुरचे असते ना तुझ्याकडे. एवढे 2-2.5 तोळे सोनं काय तू स्वस्त राहिले होय? अरे ते पण स्वस्त नाही राहिलं. हा, मग एक काम कर ना, त्या बिलाची मला कावा दिलं तो पैसे? कोणच्या करायचं? बिलाच तुझ्याकडेच आहेत ना सगळं, ऊसाच्या बिलाचं. हा? नाही काय याद राहिलं ना अजून. राहिलंय का? हा, मग एक काम कर, तू कोणाकडे तरी बघ, मी गाडीला काय लागते ती मी भरतो. असं. तसं यावर एकत्रच आहे का नाही आपला? आहे. मग एवढं काय विचार करायचा त्याचा?
जाऊ धडाका करून टाकू गावात बी लोक म्हणले पाहिजे ह्याला त्याला गाडी काय भावाचा विचार आहे तसं करू गाडी जाणून हा, तुला लागली तो न्यायची मी आपली मी नेईन. त्याला काय पुढं भेटायचं? आपल्याला दररोज लागेल हा, हा. रोज तसं आपण महिन्यातून दोन्ही पर्या कुठतरी जाऊ महिन्यातून दोन्ही दोघांच्या सासरवाड्या एकच हा. मुळात ताळी पाळीव जावं राहायला लागत तिथंच होतं. कसं जायचं म्हणलं वेगवेगळं पाहणं होते हा ना का ते मोकार उद्योग वाढवलं बरं का मी एक केलं दिवस तर तुला पाहुणे काय करतील. पडलं होतं त्याच्यावर ना तुला कोणी द्याय ना तुम्हाला नाही मला मेवणी बरी आणि ती सगळी बरी होती म्हणलं बरी पटली होती मला नाही जाऊ दे काय तुला लागणार त्याला ना काय- दिली होती मी जाण्या येण्यासाठी काय कुठं बायका बदलतो काय हा मग आता काय करायचं? त्याला काय होतंय तेव्हा पहिलं तू का मुगाचं पोतं गिळ काय तू? झोप नाही आली तुम्ही कधी बोलतायत म्हणल्यावर मी कशाला मध्ये अरे पण हा नाही आणायची का नाही आणायची का तुला तसं आणायची ना आणि असं मग? करता 4 दिवस झालं मी आणायची म्हणते गाडी ही कुठे गेली तुझी भांडळी कुठे गेली असं नाही तेच कुठेतरी मग मला वाटतं किती वेळ झालं इथे येऊन बसले तुम्ही बस आपलं आमचं ठरलं होतं सोनं आणायचं भाऊ म्हणते गाडी आणू नाही आधी सोनं करायचंय. नाही आधी गाडी घ्यायची अरे एक काम करा ना तुम्ही नका काय डोकं लावू आमचं चाललंय आम्ही आमच्या ना पद्धतीने करतो आमचं. तू सोन्याचं नियोजन तू कर हम्म. गाडीचं मी करतो ती कसं नियोजन करा पण आधी गाडी घ्यायची आता हिला आधी गाडी बसावं मग लागेल एक काम करू नवरा पण पलटी करू तू ये इकडं मी जाते तिकडं. काय असं संबंध असतं आहे काय येडी कुठे का? येडबीड लागले का रे तुला अरे तुम्ही बहिणी बहिणी झाल्या म्हणजे काही करायला हा. गेलं मग का? आता मी तिला बरं तेच ठीक आहे, सांगते ये इकडं. नाही होतायला बसू दे काय तर दादीच नातं आहे त्याला काय भेटतो एवढं मलाही सोनं भेटन सोनच तसं नाही घेणार आम्ही तुम्हाला दोघींना असं वाटलं का की 2 तोळा आणि मग ती एकटीलाच होते तुला नाही दोघींना देणार होतो मी एक तोळा दोघींना बी देणार आम्ही असं आहे हम्म. बरं झालं. ए मग उठी ये इकडं ए नको काय बस आता बसली तर बसू दे दादी बसते. अरे पण जा बाबा जा उद्या त्या बहिणीच्या नाद लागती येडी का काय हा लय हुशार का बहिणी बहिणी पण बरं चालू आहे मी बसलो तर मग कशाला माया म्हणले दाजी आत्ताच तुम्ही लगेच अरे बसते तुम्ही. जाऊ द्या परत नको काय होतं तुमचा गैरसमज होईल आता बघा गाडीत नसताना बसत नाही का तू एकत्र कुटुंब चाललेलं व्हायचं वाहिलं मग काय करू पोरं कुठे गेले खेळायला खेळायला गेले पोरं न्यायचे काय संग का आपणच जायचं आपण कशाला जायचं, लेकराला पोरं घेताय? कशाला? अरे त्यांना बी आईला तुमची आई सांभाळायला आनंद झाला असता का त्यांना बी. मग आल्या घरी आल्यावर मोठमोठे नाचते उलट मग आईचं कसं काय व्यवस्थित आहे ना? हा एकदम भारी सकाळी काय आईला घ्यायची अहो आता जेवण दिलंय हा. जेवले असेल झोपले असेल जिरू दे त्यांचं उसक असं हा हा दिदे यार कुठे गेली ही आपल्याकडे आली बग मग आता असू दे असू दे तू नवरा पलटी केला म्हणला मग मी बी लेकरं पलटी केले बस काय ना. काय काय अगं आजी आराम करते ए धर तू इकडे इकडे बाय आपली तुझं ना म्हैस आहे का काय आणती काय पोरीला? माहिती? आजी तिला कशाला? हाणली. अरे पण काय पोरी द्या असं काय वाईट बोलले तेव्हा जाऊ दे नाही, जाऊ चांगलं म्हणलं सगळे. ते. हा? आजी नको दिदी न्यायचं काय आजीला चव नाही जाईल नाही जाईल बाय माझं बाळ नाही हुशार आहे नाही न्यायची तो एवढी दिसते का मग कर चव जाईल तिला घेऊन कुठे बसतात अहो अगं लेकरं सांभाळते ना मग त्या घरी हा. लेकरं बरं सांभाळते ना नाही त्या. सांभाळा आई सांभाळतीस ना तशी काय तुम्ही काय एवढ्या लिजडून असतात काय पोरं हा मग त्या सांभाळते हा. सांभाळते. नका रे येऊ मग तुम्ही आहे का तुम्हाला घरी अरे पण सांभाळते काय तुम्हाला गाडी? आजी काय होत होती काय पण पोरीला सांभाळताना घरी कशाला तुम्ही डोकं खाता हो माझं आणि एवढे माणसं गाडी आणायला जायचं शोरूम वाले ते किती घाण हवेच वाटतं. असती जणांना होय अहो मग इथं आल्यावर हाऊस आपण सगळी अरे पण माझ्या डोक्यात असं होतं म्हणलं आईच्या हाताने तिथून शोरूम मधून हा. आईच्या हाताने काढायची ऐका ना पूजा इथं आल्यावर करता येईल ना एवढं काय हा त्यात? ती होईन म्हणा मग- मग नको म्हणतात का आणि तुमच्या मी तुमच्या घरची लक्ष्मी नाही का अरे बाबा तू बी लक्ष्मी आहे पण आमची आणि मग पहिले आईच्या हाताने पूजा करायची का बर करा तुमच्या आईच्या हाताने हा, आणि आम्ही नाही येत. अरे थांब राहू दे येत यायचं कुठं नव्हतं. दीदी काय म्हणते आज काय झालं दीदी अरे त्या पुरला कळतं तुम्हाला अक्कल आहे ना काय झालंय गं? काय म्हणते काय पोरी म्हणून राहिली मलाच काय बरोबर आहे तिचं मन तिचं बरोबर आहे ते पोर काय बोलायला लागली? बरोबर आहे ती, कोणी काय तुम्ही शिकवलं बोलते? एवढं तर म्हातारीने शिकवलं काय हा ती काय अरे पण ती काय चुकीचं बोलली नाही ना रे ती काय लय मारलं तुला. नाही, ते मारवाडी अजून काय बोलायचं नाही? होय रे पोरं का म्हणायची बोलत मग त्यांना कळते आता मग घे आईला आणि कायला मोकार कुठं करायचं हा. आईला नेवा लागेल मी तर म्हणतो हो. नाही माझ्या हिशोबाने मग घे आई बी की चल. हा. काय नाही मग आम्ही मला नाही नाही यायचं. हा ना काय हो आम्ही आई दोघच जातो ना आईला घेऊन आणि जातो गाड्यात आम्ही कधी आयुष्यात बसणार नाही परत बरं जाऊ दे एक काम कर हा. चला जाऊ दे आईच्या नाही म्हणणं यांचं तर काय मोकार कुठं वाढवायचं बरं चल काय मोकार बसून तरी काय करायचं जातो आजीपाशी जाऊ दे मग आईला आहे ना इथं आल्या आपण जायला हा. कसं आजीपाशी करू खेळा काय पण गाड्यात नाही बसणार आम्ही नाही आता एक काम करा मला चालवता येते मी पुढे बसणार मग मी पण तुमच्या शेजारी बसतो तुम्ही दोघं माग बसा कोण आम्ही दोघं हा. बरं बसतो हा मग. चल हा आईला काय इच्छित तर माणूस आहे रे तू
मला निम्म्यापर्यंतच गाडी चालून देतो. आम्हाला मागं बसून आमची गाडी असून तुला आम्हाला यायला भारी विचार. वाटतंय. गाडीला पैसे मी भरतो आणि म्हणलं हो आणि मला मागं येतं बस. की चालवायला एसीन बिसीन एकदम भारी बरं का पण. ते दारात लावा आपल्या. हा, हे काय अशी घेतो ना हे व्यवस्थित करून सरळ लावतो बरोबर. त्याच्यामुळे तुला बशीत नव्हतो मी. येऊ पुढे अजून कायला बस ना आता. बस बाबा नवीन येत आपण करशील उद्योग. उतरायचं काय नाही ना मग बसा गाडीतच आता. उतरा ना आता कवर बस आता. आता मला वाटलं बसन राहावा. तुम्हाला गाडी मानल्यावर एवढे पैसे गेले त्याचं काय नाही. हा आणि बसा का होतं बी बंद मध्ये बस जाता दोघी. आता कमीत कमी पाहायला तरी बोला पुजायला. काय पडलं काय माहिती लगेच. मग रस्त्याने फुपाटा ही राहतो नाही काही. ए एक काम कर ना त्या गाडीला ती स्वस्तिक ती काढावं लागेल ना. ती सामान आणखी आण मग. हा तसं काय आम्हाला आत नाही यायचं आता लगेच. पुरी कुठे गेला गड्या? पोरींला बोलव. ए, कुठे? कुठे इकडे? शी आई कुठे? आईला बी बोलव ना. माझा एक फोटो काढा ना असा. म्हातारीची फोटो गेल्या काय? काढायचे. आता तिथं काय कमी फोटो काढले काय? हा बाजून कसं राहिली तिथं काय? नाही बागलं काय? ए बाबा येतो तुला काढतो यांचे फोटो. झालं बा ते फोटो आपल्याला काय मोबाईलचं कळत नाही. आणि खाली यायचा वैशूची न्यू मेंबर म्हणून. आणि काय लिहा त्याच्यात? माझं काही नाव ठीक आहे घेऊ काय ठीक हा, आहे आणि मग रेषा पण टाका. ठीक आहे सारखा यांनी काय तुम्ही इकडे सारखा सारखं ना. दोघींचाच घ्यायचं ना. घे. सारखं ना. मग दोन्ही घालून दोन्ही भरण गाडी तर दिसू ना. अरे गाडी झाकली तुमच्या यांनी फार. मग बस लय काढले आता मग. आणखी एक नीट काढा बरं. आता नीट माझं काढा ना. काढा. आयला लय तुमचं लागा सोंग. काढला का नाही. मस्त लय अरे काढलं. तू फोटो काढितो का काय पारतो? नाही, यार बस ना ए, काय जी पुढे ए, एक गेलं काम करा. फिरून ए, आईला फोटो हाक काढा. मार. हा? आईला का मार चल. आयो. काय? ए, आई अरे, त्या पूजाचं सामान आणाला का तुम्ही? आई त्याला यांनी काय लावलाय राडा? त्याच्यामुळे गाडी आणत नव्हतो. काय उन्हात फोटो काढितात आणि काय आई कुठे गेली? आम्हाला नाही. बघा, तुमचं आई. पण तुम्ही एक काम कर. ते राहून द्या फोटो ताट ताट घ्या ना पोजायला. नाही, हा. ताट कोण आणणार आहे? गावातली आणणार मग आहे? काय आधार पडल्या पुजी काय हो, थांबा ना. माय काय नवी गाडी आणली त्याला पाड देऊन उभे राहिल्यात. ओ थांबा भाऊजी टेटस तू द्या. अरे हा. काय आईला थांबीच ए, आईला यार, बोलून ती आणतो. गुढी गुढी खाली घ्यावं लागेल. न्यू फॅमिली मेंबर. हा त्या आधी गुढी खाली उतरावं लागली यांना काय अक्कल आहे का नाही का काय तू काय खवळ ना का तूच उतरितो? ती काय पूजा करावं लागते काय करावं लागतंय थांब. मग अरे त्या आई आई कुठे आहे आधी बघ. ओ आई आई काय लावलंय ठेवायचं आम्ही हाय नाही तर. तुम्ही आई काय तुम्ही काय आमच्या आई आहेत काय? अरे त्या आईला किती आनंद होईल आमच्या गाडीचा. ते पोरी कुठे आहे? आता एक ठिकाणी नेल त्यांना तुम्हाला फोटो काढाय सोडून यांचेच फोटो काढतात का आमचे फोटो काढिता? यांच्या आईला तब्येत दुसरं काय मागं का? दिसेना. आजी ओ बाहेर या. का ग बायानो आल्या का ग? पप्पानी काकानी नवीन गाडी आणली. चला पूजा. अहो बाया नको नको मी नाही येत. चला तुम्ही. अगं मम्मी आणि काकू लय वाढा त्या ना ग तुम्हाला. नाही हा? चला आम्ही बी इथंच थांबतो मग. चला अगं नाही तुम्ही जा ना. नका चला. अगं नको ग. अगं खवळत्यान ग त्या. नाही अगं खवळ. तुम्हाला मारत्यान ग. अरे काय यांच्या डोक्यात पाणी झालंय का रे? यांना ते यांना पूजेचं याचं पूजेचं कळतं का नाही काय? काय ती काय कळणार बा ती गुढी उतरावाची ती दिलंय सोडून आणि काढ फुटून आणि ती आई कुठे आहे? काय कुठे आहे? काय त्याचा पती आहे का? मी वाढ आवाज येतो आईला आईच दिसेना कुठे गेली यांना कळतच कसं नाही मला काय कळणार. पारदंग झाले त्या गाडीच. हा गाडी आणली काय त्याला नुसतं फोटोच काढी सुटले. त्या सोन्याला नको नको केली तिथं मरणाच टाइम घातलाय. ए यार चला ना आलं ना. आईला काय काय नुसती गुळगुळ वरडतच लावली राहते ती तुम्ही. एकदा वरडायला लागल्यावर. त्या गाडीची पूजा तुम्ही नाही करायची आजी करणार. काय हा हा बरोबर काय म्हणली बोलली. तिथे? काय करायचं? त्या गाडीची आजीच्या हाताने पूजा करायची. तिची पोरगीला लय शेपारली. तिला ना मारच कमी पडली. काय अरे पण काय फरक पडतो? करू दे काय? ना. तुम्ही केली नाही एकदा तिथे? शांत बसा तुम्ही. मान आमचा आहे ना. गाडी आम्ही आणली ना. बरं, आम्ही आता गाडीत बसून आले ना तुमचं मागं, इथं ऐकत मागं. आलो ना मागवायचं मागो माग माग पुरी सांगतात ना लेकरांच्या विमानाने काही गोष्टी हा. झाल्या पाहिजे. त्या गाडीत परत मी बसणार ना. अनुभव बसू जा अनुभव बसू जा. होय राय? आता वाईट नको मानू तसं. आता तू का पूजा करी ना पण तो ती सोनं नसतं चोरलं तर काय हरकत नव्हती रे. काय असं करायचं? पप्पा खोटा घेतात आजू यांनीच हे केलंय.
काय केलं? काय केलं तुम्ही? हा घेतलाय. काय आळ घेतला आम्ही खोटा? म्हणजे दिदे यांनी खोटा आळ घेतलाय का आईवर? हा. अरे काय वागत रे इकडे तू. तिला काय माहिती? थांब थांब राहू दे इथे तिला. तिला इकडे येऊन दुनिया ये. तिने काय खोटं काय बोलली का पोरीला वळण लावलं हे असलं? तुमच्यावरच गेली ती. ती अशी कसं काय म्हणून मी म्हणलं का तिला समजा तसं म्हणून अरे आळ घेतानी दोघींना बी बहिणी तर म्हणजे तुम्ही काही करता का रे? हा. हा? थोडी सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला? म्हातारीने पोरगीला तिच्याकडून करून हे शिकवलं हा, काय? शिकवलं काय? की त्या लेकरांना कोणाचंही घेणं देणं नसतंय. आई कोण बाप कोण यांना ही खोटं बोलणारी लेकरं नाहीत, हा. ही लक्षात घे. अरे पुढचे पोरं तुम्हाला जर एवढं ही करीत असेल तर तुमच्यात काय करे रे? वर्ष झालं आई घराच्या बाहेर ठेवली आम्ही. नका हा? सांगू तुम्ही. ती नका कशी सांगू, आहे, तोंड फोडी. लायकीची. लायकीची. त्याला ऐकीच नाही, तुम्ही त्याला ऐकीच्या आहेत. तिथे खरं आहे नी? वाटत नाही. आणि- बोलताना ऐकलं ना अरे ती आमची आई इथपर्यंत जाऊ द्या. हा. समजा आपलं म्हणलं आई तर अशी करणार नाही, पण ग्रह आता हा. शेवटी बायकांचं बी दोन शब्द बायकांचं- ऐकावं लागत येत ना रे. पण कुंकडचं पाणी कुंकड नेऊन घालताना याचा पत्ते आहे का तुमच्याकडे? अहो, पोरांना काय माहितीये? अरे तुमच्या बी पोटी पाटी इथं गाडी आणली काय? आणली ना नवी गाडी. कोणाला बसायची इच्छा? आम्हाला तुमचं वापर ठेवलंय तुम्हाला बसायला. तुम्हाला मी माझ्या नावाने मी घेतली गाडी. होय. तुम्ही काही पण नका बोलू. आईला पण गाडी घेऊन तुम्ही लय मोठं भाग्याचं काम नाही केलं. नाही आता आहे ती बरं आहे. आई खुरून आई, हा. कालीत गाडी घेऊन बोला तर तुम्हाला काय बोलायचं. ते तर खरं आहे काय कुठे खरंच आहे, ती खोटं बोलतात काय? जाता येता बघत होता आम्ही. नाही काय होतं आता हं. ही जर आधी माहिती असेल ना गाडी नाही मी गोडी सुद्धा नसती आणली आता इथं. 6 महिन्यापासून माहिती आहे मला. अहो, पण मला नाही ना एवढं माहिती. आणि त्या पोरीला केली ती अर्धी चटकून नेऊन द्या सकाळ संध्याकाळ नाही ते हे काय जेवण होईल. आता काय बोलावं आणि काय नाही. यांची तोंड बघा ना कशी घालून झालं गेली. का? त्यांच्यावर काय परिणाम नाही होणार. नाही, नाही, होईल ना, का नाही होणार? परिणाम नाही होणार असं कसं काय? परिणाम आता आहे ना, बरं का, करून आता परिणाम. माझ्या हे आम्हाला हिशोबाने माहित नव्हतं. गाडी आणली पण त्या गाडीत फक्त आमची आईच बसणार. हा, हे नाही हा. म्हणलं ना, पूजा आईच्या हातात करायची म्हणजे आम्ही बसणार नाही. पूजा आईच्या ए आई घे ती गुडीन ती खाली चल काय कर नाही, पूजा त्या काय गाडीची. नाही. काय तेच ना. पूजा कसं काय करून करून द्यायची म्हणजे? लोकांना सांगतो काय मी? तिची वतनदारी सगळी ही आमची नाही. तिचीच पुण्य आहे. तिनेच कमावलेलं आहे सगळं. हो, हो. तुम्हाला वाटलं हा. तुला नाही वाटलं असं निश्चित. तुम्ही लय अति केलंय जाऊ का? एखाद्या दिवस तिकडून धरा, धरा. घाल मड्यावर त्या डंगरीच्या एकदाच. नाही नाही आई कर तू हाताने पूजा कर. चल तू कर. यांचं काय गरज नाही. तुझ्या हाताने चल, पूजा कर. पूजा काय कर. म्हणते ती बघत. अरे पोरांनो. हा, तेच पाहिजे नव्हतं तुला. चल, आमचे चल. संसार मोडायचे तुम्ही होते. घरात व्हा. यायचे, तुम्हाला कळत का काही यार काय आईवर आळ घे. चांगला कार्यक्रम आहे. आम्हाला तुम्हाला हात लावायला लावू नका. तुम्ही इथे ना लांबून बघायची पूजा. पुरीला ना नंतरून दाखव. कर, आई, कर. कराय पोरीन तू तिघच कर. अरे नाही जमलं तर पाटा उचलून घाला. तुम्हाला दोघांना बायका करून आणतो मी. बघितलं का? टेन्शन घेऊ सांगणारा नका माणूस. तुम्ही. हा? सांगणारा अरे माणूस. राज वाटत तुमच्या आईवर असं कोणी आळ घेतला तर गोष्टीचे तुम्ही. आम्हीच घेतला असं इथं आल्यावर तर. मला हीच म्हणली होती. अरे, आता- तुझी मला म्हणली हीच होती. होती. ती म्हणली, आहे ना? "का गेली तू? तुम्हाला मी जाशील का?" सांगू का तुम्हाला बायका म्हणायची लाज वाटायला लागली. हीच म्हणली. मोकर नाही स्वागत आहे तुमचं आमच्या वस्तीवर. अंगा असं आणि म्हणजे थोडी काय झालंय म्हणजे यांना. आनंद झाला त्यांना. पण ही म्हणली होती असं असं आपण ए, तू म्हणून म्हणली होती म्हातारी मला. जाईन. आणि ही बाई एवढं पण म्हणली होती की मारून टाकायचे म्हातारीला. अरे आम्ही कुठेतरी चांगला मारून विचार टाकायचं? केला होता रे. होय. म्हणलं दोन सख्या हो. बहिणी असल्या तर निदान आमच्या आईचं सुख होईल. माऊ कोण म्हणली म्हणलं होती होतं का मारून नाही? बाबू माऊ टाकायचं? म्हणली होती का नाही? तू होती का नाही माझ्यापाशी? ही मारून टाकायची म्हणली का नाही आजीला? हा ते हा म्हणली असं तू. बरी नाही आप परस्पर मारली म्हातारी. कुरड्यात घालून. तुम्ही निघा. कुठे सुद्धा नाही आली. तुम्ही घरात बघा तिथे काय काय होते झालं, गाडीत वाट जा. नका पडून द्यायला जा. नाही नाही नाही, गोट्यात हो तिकडे हा, बघा गुरांची कामं बिमं. गुरांची कामं. इथं काय नाही करत नाही, हो गोट्यात. म्हणत होते ना आईची जा वाट्या गोट्यात. तोंडाची तुमच्या चाकावल्यानं. पूजा करून तुम्ही आता. ए, ही ऐकर पूजा. ए आई तेवढी ती गुडी घे खाली. सोडून दे रे तू. आम्ही पण सोडून तिला नाही सुटायची तू सोड. थांबा थांबा थांबा. आणि इकडे घे खाली. त्याला तसंच तर पुढे तिकडे त्याला बोलूच नका. काय बोलवायचं? त्याचं काय काम? स्वतःहून आलं तर ठीक आहे. जाऊन तिकडे काय करत नाही. तुम्ही पुढं पुढं करून वाटलं केलंय पूर्ण काय लागेल तेवढं. आणि पुढे मातीत नाही जात. अहो शिल्लक. नाना झालंय काय तुम्हाला माहिती का? ही लाड आणि येडी झाल्यात हो. आणि आम्हाला कसं वाटलं होतं सख्या बहिणी इथं नको बा आपल्याला काय जाऊ दे आई, विचारायला आमचं राहते. बी चुकलं, आम्हाला आहे ना माफ कर, पाया पडतो.
जाऊन दे, तुम्हाला चुकलो. तुमची चूक कळाली ना. हा माझ्यावर आदळ घेतलं होतं, पण मी सांगायला जाऊ तर परत भांडणं मिटले असते. अरे पण ह्यो आळ तुला कोणच्या भावात पडलाय तुला माहितीये का पण माझं तुमच्यात भांडणं चुकलं. पेटले असते ना. परत आली का खरंच चुकलं माझं, मी नव्हतं आळ घ्यायला पाहिजे. ऐका ना, आमचं लय चुकलं. हा तर सॉरी. अरे त्या खरंच लय चुकलं, सॉरी. पण आम्ही ह्यो विचार मनात सुद्धा नव्हता रे आणला का आता चुकलं हा? काय करत? तिकडे गोट्यात जाऊन काहीतरी विचार करून आल्यावर काय नाही विचार खरंच काय मग नाही बघ, केला. तुम्ही तोंड काय घाण ठेवली शिवली का मग कशी म्हणाल तुम्हाला आपण हा? आता आम्हाला चुकी कळाली म्हणून आम्ही चुकलो म्हणून माफी म्हणे मागायला पुरी लागलो. खोट्या वालत्या अरे, काभऱ्या झाल्या मला एक एवढे सांगा. सांगा तुम्ही. तुम्ही किती निर्लज्ज म्हणावं लागेल. अरे तुम्ही निघाल्या ग तर पुरी सुद्धा तुमच्या मागे नाही आले. ह्यांना आणि एवढं एक मिनिट ऐक ना, एवढं हे लागत प्रेम लागत प्रेमच नाही यांच्याकडे. त्यांना कळालं नाही ह्या दोघी जणी आजीला त्रास देतात, तिने यांचं नातच तोडलेलं आहे पुरी. घ्या स्वतःची लेकरं लेकरं सांभाळायला आजीकडे मम्मी ना मी, पण त्या पोरी शाण्यात नकनक लेकरे, पण त्यांना अक्कल आहे. आपलं तर कुठं बसलंय बघ. ये ना इकडे बाबू. हा, ती नाही यायला मोकळी काय ए बाळा ये इकडं. ये त्याच- ना. त्याच्यासाठी ना बुद्धी चांगलीच ठेवा लागत ह्या. लेकर म्हणजे काही खेळ नाही. यांना आता नीट वागायला सांगा, नाही द्या हाकून. हा, नाही तुम्ही एक काम करा माझं ऐका ना चुकलं. मग आम्हाला भाकरी घाला आई खंबीर आहे तुम्ही एक काम करा निघा नाही. निघा बाहेर. तुम्ही एक काम करता का 4-6 महिने तिकडेच राहता का? अरे हा? असं नका करू. काय न करणार नाही डोक्याला काय. संसार ह्यो बायकोमुळं असतो, आईच्या आईमुळं, संसार बायकोमुळं. अरे लाख संसारी. पण त्यांनी कमवून घेतलं होतं, त्यांचं त्यांना माहिती. मी तर त्यांना माफ केलंय मोठ्या मनाने, तुम्ही माफ करा. आता बघ तुझे तू सांगती म्हणून ये. मम्मी पाहिजे. मग पाहिजे ना त्याला मग मी अशी काय करायला घाण करायला राहू दे जाऊ दे. आता म्हणली ना अरे हा. ही आईच पाठीशी गाली ती जाऊ दे तिच्या आई काताचा काय इलाज आहे? आई जाऊन द्या पोरांनो, ही आईची कृपा आहे बरं का तुम्हाला ठेवायची. आपलं घर उघडं पडेणार आहे. परत काय काय करायचं, आपल्या घराला शोभा आहे का? तेवढं बरोबर आहे. मग? बरं चला जेवण बिवणाचं बघा. जेवण बिवण. हा आणि परत अशी चुकी झाली ना दांडके काढून असे ना आणि ए, आई चल जेवाय चला. हो चला नाना चला. हा चला तिकडे बसू जरा. बाहेर घरात चल. यांना घराच्या बाहेर काढतो. गाडी घेतली तर हॉटेलमध्ये जायचं. हा हॉटेल मध्ये सणासुदीचं हॉटेल मध्ये जायचंय